सिद्धूला बाहेर पाठवायचं नाही इथपर्यंत ठीक आहे, पण हे असं त्याला आतमध्ये डांबून ठेवणं वगैरे. हा निर्णय माझा आहे. आजचा दिवस संपेपर्यंत कोणीही त्याला बाहेर काढायचं नाही. आणि रेणुका तू तर या खोलीच्या आसपासही फिरकता कामा नये, समजलं? एकदम 100 नंबरी काम केलंस बघ. अरे 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 काय वेडे पण आहेत. आजी, दादा, काय वेडे पण आहे यार. तुम्ही काय आता कोंडून ठेवणार आहात मला? एवढाच होता ना तर मला तोंडावर सांगायचं होतं की डांबून ठेवणार. तुला खोटं कशाला बोलात तुम्ही? वहिनी, आई, अरे काय फालतूपणा यार. उघडा ना दरवाजा. आजी, अरे ऐकताय का कोणी? सिद्धिराज, कोण आहे? कोण आहे? सिद्धिराज, सिद्धिराज, काय झालंय? सिद्धिराज, बोला काहीतरी. कोण आहे? कोणी बंद केलं? आजी, वहिनी, आई, आजी, दादा. सिद्धिराज, कोणी दरवाजा लावला? सिद्धिराज, सिद्धिराज, दार उघडा. काय झालं सिद्धिराज? तुम्हालाही कोणले? अरे असं कसं वागू शकता ते? सिद्धिराज, मला असं वाटतंय आपण त्यांच्या विरोधात जाऊन केस फाईल करतोय ना, म्हणून असं करतायत ते. अहो मग मॅडम, मग काय आयुष्यभर त्यांच्या मनासारखं जगायचंय काय आपण? हे बघा, मला काय वाटतंय, आपण हे केसचं आणि तक्रारीचं थोडे दिवस पुढे ढकलूयात का? म्हणजे सगळं शांत झालं ना की मग पुन्हा एकदा विचार करूया. नाही नाही मॅडम, अजिबात नाही. अहो त्यांची हीच इच्छा आहे की आपण ते प्रकरण पुढे ढकलायचं. आणि आपल्याला काही झालं ना तरी त्यांची इच्छा पूर्ण होऊ द्यायची नाही. कारण त्यांची इच्छा चुकीची आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी निवडलेला मार्ग सुद्धा चुकीचा आहे. त्यामुळे आता नाही. कसं आहे ना मॅडम, म्हणजे एखाद्या वेळा त्यांच्यातल्या एकाने जरी आपल्याला समजावून आपल्याशी बोलले असते किंवा व्यवस्थित पद्धतीने आपल्याशी बोलले असते तर आपण विचार जरी केला असता. पण आता नाही. आता आपण त्यांचीच खेळी त्यांच्यावर उलटवायची. म्हणजे काय करायचं? म्हणजे मॅडम, आपण अजिबात आरडाओरडा करायचा. ते दार उघडण्यासाठी विनवण्या करायच्या नाहीत. आपण इथेच जिथे आहोत ना तिथेच उभं राहायचं. कसं आहे ना मॅडम, आपण जितका वेळ जास्त दार वाजवू ना तितका त्यांचा आनंद वाढणार आहे आणि तोच आनंद आपल्याला त्यांना मिळून द्यायचा नाही. त्यामुळे आता आपण बघूया की त्यांचा उत्साह कितवर टिकतोय ते. काही तास, आजची रात्र का काही दिवस आपण गप्प बसून राहायचं. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. आणि हो मॅडम, मग तुमच्या खोलीत पाणी वगैरे आहे ना? नाही म्हणजे काही लागलं तर मला सांगा. सिद्धिराज, लागली तर फक्त एकच गोष्ट लागेल. कोणती? मला तुम्हाला फोन करावा लागू शकतो. मला एकटं वाटलं तर, लो वाटलं तर. अहो बिनधास्त करा मॅडम. मनात आला ना की त्वरित तात्काळ ताबडतोब मला सांगा. ठीक आहे? बराच वेळ झाला सिद्धूचा काही आवाज नाही आला. हो, तो बरा असेल ना? त्याला काही झालं तर नसेल ना? म्हणजे सकाळपासून त्यांनी काही खाल्लं नाही, साधं पाणी सुद्धा प्यायला नसेल तो. आपण मतदानासाठी बाहेर गेलो तेव्हापासून काहीच खाल्लं नसेल त्याने. आई, त्याला चक्कर तर आली नसेल ना? अधिराज, पहिलं संपत शुभ बोलणाऱ्या म्हटलं की मांडवाला लागली आग म्हणणार. आधी तुम्ही घाबरवणं बंद करा आणि आम्हालाही घाबरवणं बंद करा. हे बघा, तास 2 तास झाले दोघांना आपण कोंडून ठेवले. त्यांना खरंच इतका त्रास देण्याची गरज आहे का? मी आणि आई बोलतो ना त्या दोघांशी. काय अधिराज, तुझी अक्कल आधी कुठं गेली होती? त्याच वेळी जर बंदोबस्त केला असता तर आज ही वेळ आली नसती. तेव्हा आता गप्प बसायचं सगळ्यांनी.
नाही आहे, मी आता गप्पा नाही बसू शकत. तुम्ही हवं तर वाटेल ती शिक्षा द्या मला, पण मी आत्ताच्या आता दोघांच्याही खोलीची दारं उघडणार. रेणुका, रेणुका, आई सिंचना बाळा तू आता यांच्या समोर या घरातला तमाशा नकोय. काय आठवतंय ना, त्यांच्या घरातली ती दोरी बघून मी त्यांची अब्रू चव्हाट्यावर काढली होती. तेव्हा तो प्रकार आपल्या घरात नको. सिंचू, ये ना बाळा. आई मी ठीक आहे. आई तू कशी आहेस? बेटा राहायला आलीच वाटतं. बरं केलीस. मला तुझी आठवण येतच होती. अरे हरीश, वा, जावई बापू तुम्ही पण. काय सिंचना, आमचे नाथ जावई पण आलेले आहेत. रेणुका, आता जेवल्याशिवाय सोडायचं नाही ना यांना. काहीतरी जंगी बेत करा. जेवल्याशिवाय सोडायचं नाही म्हणजे?